पावसाळी अधिवेशनाच्या धामधुमीमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेला दिल्ली दौरा चांगला चर्चेमध्ये आलेला आहे। या दौऱ्याविषयीचे अनेक अंदाज आता बांधले जात असतानाच ठाकरेंच्या एकीमुळे शिंदेंनी तातडीने दिल्ली गाठल्याची माहिती समोर येते। पण या राजकीय कारणापलीकडे जात गुरुपौर्णिमेसाठी अमित शहांची पूजा करायला शिंदे दिल्लीला गेल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे आणि खळबळ माजवलेली आहे। तर रोहित पवारांनी आयटी नोटीसच्या आडून महायुतीतल्या कुरघोडींवरती बोट ठेवलंय। बघूया। त्यांची पूजा अर्चा केली अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली। आतल्या आत काही कुरघोड्या होत आहेत का आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत अशी सुद्धा चर्चा तिथे सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा ज्वर राजकीय वर्तुळात अजूनही ओसरलेला नाही। ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदेंनी दिल्ली का गाठली याबद्दलचे अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच त्यांच्या दौऱ्याची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। ठाकरे बंधूंच्या एकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांसोबत चर्चा करण्यासाठी शिंदेंनी तातडीनं दिल्लीत धाव घेतल्याची चर्चा रंगते। या दौऱ्यात एकनाथ शिंदे भाजपच्या बड्या नेत्यांना भेटल्याची सुद्धा माहिती आहे। ही भेट जरी राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने झाली असं सांगितलं जात असलं तरी संजय राऊतांनी मात्र या भेटीवरनं शिंदेंना आणि त्यांच्या शिवसेनेला सणसणीत टोले लगावले। त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली। मी सांगतो, त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं। हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे। हे त्यांनी अमित शहांना सांगितलं, मला मुख्यमंत्री करा। आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे। मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा। संजय राऊत इतक्यावरच थांबले नाहीत तर एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांची तक्रार करण्यासाठी दिल्लीत गेल्याचा दावाही त्यांनी केला। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। संजय राऊतांना साथ मिळाली ती राष्ट्रवादीच्या रोहित पवारांची। त्यांनी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याआडून भाजपवर टीकेची संधी सोडली नाही। काही लोकांचं असं मत आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेल्या आहेत। इन्कम टॅक्सली नोटिसेस का पाठवल्या, कशासाठी पाठवल्या? कारण का आज एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेत आहेत आणि सत्तेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरच्यांकडे जर इन्कम टॅक्स नोटिसा पाठवत असेल, त्यांच्या मंत्र्यांच्या घरी नोटिसा पाठवत असतील, तर मग कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटत असेल की आतल्या आत काही कुरघोड्या होत आहेत का आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत अशी सुद्धा चर्चा तिथे सुरू आहे। विरोधकांकडून टीकेचे बाण सोडले जात असताना पक्ष नेतृत्वाच्या बचावासाठी पुढे आले ते उदय सामंत। त्यांनी ठाकरेंच्या सेनेला 2022 सालच्या बंडाची आठवण करून दिली। 3 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो शिवसेनेमध्ये उठाव झाला आणि भाजपबरोबर लढलेला असताना सुद्धा काही लोक काँग्रेसबरोबर जाऊन ज्यांनी विचारांची गद्दारी केली होती, ती गद्दारी सुधारण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं। त्या धक्क्यातनं अजूनही काही लोक सावरलेली नाहीत। त्यांची जी जखम आहे ती अजून भरलेली नाही, त्यांचा पोटसूळ जो आहे तो अजून बंद झालेला नाही। त्याच्यामुळे या सगळ्या आजारांवर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपला दवाखाना हा मोफत उपचार केंद्र प्रत्येक मोहल्ल्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काढलेला आहे। या लोकांनी तिथं तपासून घेण्याची आवश्यकता आहे। शिंदेंनी घाईघाईत दिल्ली दौरा करण्याची काही राजकीय कारणं सूत्रांच्या माध्यमातून समोर येतात। 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठी मतांमध्ये किती फरक पडू शकतो, युतीला त्याचा किती जागांवर फटका बसू शकतो याची या दौऱ्यात चाचपणी झाली। तर राज ठाकरेंसोबत शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दलही
खलबत झाल्याची माहिती मिळते। ठाकरे बंधूंच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या नेत्यांना सोबत घेता येईल आणि अमराठी मतदार महायुती मागे उभा राहील का, हे देखील चर्चेतले प्रमुख मुद्दे असल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं प्रमुख कारण हे ठाकरे बंधूंची युती असल्याचं सांगितलं जात आहे। पण पावसाळी अधिवेशनादरम्यान संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या नेत्यांमुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाढलेल्या अडचणी सुद्धा या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुर्लक्षित करून चालणार नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।